नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लीगल मित्र अक्षय या कायदेशीर माहितीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत मोटार वाहन कायदा म्हणजेच आपल्याला गाडी चालवताना कोणते नियम पाळावे लागतात आणि तोडल्यास काय दंड होतो. चला तर मग सेक्शन 1 कायदा काय सांगतो. मोटार वाहन कायदा 1988 साली लागू करण्यात आला आणि 2019 मध्ये त्यामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले. हा कायदा भारतातील सर्व गाड्या, चालक आणि वाहतुकीचे नियम ठरवतो. आरटीओ रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस हा या कायद्याची अंमलबजावणी करणारा मुख्य विभाग आहे. सेक्शन 2 महत्त्वाचे नियम. ड्रायव्हिंग लायसन्स गाडी चालवण्यासाठी वैध लायसन्स असणे आवश्यक आहे. लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास 5,000 पर्यंत दंड होतो. वाहन नोंदणी आरसी गाडीची नोंदणी आरटीओ मध्ये झालेली असावी. नोंदणी नसल्यास गाडी जप्त केली जाऊ शकते. इन्शुरन्स गाडीचे थर्ड पार्टी इन्शुरन्स बंधनकारक आहेत. इन्शुरन्स शिवाय गाडी रस्त्यावर चालवू नका. PUC प्रदूषण प्रमाणपत्र प्रत्येक गाडीला PUC सर्टिफिकेट आवश्यक आहे, याशिवाय दंड होतो. सेक्शन 3 दंड आणि शिक्षा. हेल्मेट न घालणे यासाठी 1,000 रुपये दंड होतो. सीट बेल्ट न लावले यासाठी सुद्धा 1,000 रुपये दंड होतो. मोबाईलवर गाडी चालवणे यासाठी 5,000 रुपये दंड. ओव्हर स्पीडिंग 1,000 ते 2,000 रुपये. नशेत वाहन चालवणे 10,000 किंवा तुरुंगवास. कायदा मोडल्यास फक्त दंड नाही तर लायसन्सही रद्द होऊ शकते. सेक्शन 4 नुसार निष्कर्ष व सल्ला. मित्रांनो, रस्त्यावर गाडी चालवताना नियम पाळा, स्वतःचे आणि इतरांचे प्राण वाचवा. मोटार वाहन कायदा फक्त शिक्षा देण्यासाठी नाही तर आपली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या कायदेशीर माहितीसह. लीगल मित्र अक्षय वर धन्यवाद. थँक्यू.